नमस्कार मंडळी, नमस्कार, शुभ संध्याकाळ. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा लाडक्या नात्यांचा, पॉवर्ड बाय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल. मंडळी, श्रावण महिना जसा ऊन पावसाचा खेळ घेऊन येतो तसा तो सणासुदींच्या दिवसांची चाहूल सुद्धा घेऊन येत असतो. आणि मग अशा वेळेला नववधूला चाहूल लागते ती माहेरी जाण्याची, ओढ लागते ती माहेरी जाण्याची. आणि अर्थातच माहेर म्हटल्यानंतर स्त्रीचा अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय असतो आणि याची प्रचिती मला माहेरच्या आठवणींमधून सतत येत असते. बघूया आजच्या भागामध्ये कुठली ताई आपल्या माहेरची आठवण शेअर करते आणि कुठली ताई होते हुकमाची राणी आणि कुठली ताई होते लाडकी सखी. आजच्या भागामध्ये सुद्धा सख्यांच्या 4 जोड्या इथे सहभागी झालेल्या आहेत. अर्थात त्या 4 जोड्या म्हणजे आजच्या आपल्या 4 टीम आहेत. तर जोरदार टाळी स्वागत करूया 4ही टीमचं. पहिली टीम येते टीम मैत्री. नाव काय बरं ताई तुझं? माझं रुपाली बिदारी. रुपाली ताई. आणि ताई तुझं? सोनाली लिमकर. सोनाली ताई. बरं, काय नाते दोघींचं? ही माझी आत्तेबाई आणि हे माझ्या मामी बहीण. क्या बात आहे. आपण तुमच्याशी गप्पा मारणारच आहोत. खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि आता येते टीम सोबती. छाया गोखले. छाया ताई. ताई तुझं नाव सांग बरं. प्रियंका आईराव. प्रियंका ताई. काय नातं आहे दोघींचं? काकू आहे आणि मी पुतणी. अच्छा, काकी आणि पुतणी. आणि येते टीम दोस्ती. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. ताई तुझं नाव सांग बरं. राधिका शुक्ला. ताई तुझं नाव सांग बरं. वैशाली कोरे. वैशाली कोरे. अच्छा, मला वाटलं तू पण शुक्ला शर्मा वगैरे असे. मी कर्नाटकची. कुठले तो? कर्नाटक. कर्नाटकची. बरं, पण मग ही माझी खूप चांगली लाडकी मैत्रीण हो. आहे आणि माझं हिच्यावरती खूप प्रेम आहे. हे कसं बोलशील कन्नड भाषेत? ಇವಳ ಮೇಲೆ ನನ್ನ ಪ್ರೀತಿ ಭಾಳ ಅದ. ನನ್ನ ದೋಸ್ತಿನೂ ಅಂದ್ರೆ ಫ್ರೆಂಡ್ ಅದಾಳ ಅಂತ ಹೇಳಿ. खरं तर काही कळलं नाही, पण जे काही बोलली ते खूप ऐकायला छान वाटलं. व्हेरी गुड, खूप सुंदर. म्हणजे तुम्ही कोण आणि नातं काय तुमचं? आम्ही दोघी सख्या माऊस बहिणी. अच्छा, मावस बहिणीप्रमाणे. हो हो म्हणजे बहिणी बहिणी आहेत. हो हो. ओके. आणि आता येते टीम सवंगडी. परत ताई तुझं नाव सांग बरं. प्रियंका बोराडे. आणि ताई तुझं नाव सांग. छाया भोई. काय नातं आहे दोघींचं? ही माझी लेक. आई आणि मुलगी आलेली आहे. आई आणि मुलगी. हो. माय लेक आलेले आहेत. बापरे, क्या बात आहे. व्हेरी गुड. पुन्हा एकदा 4ही टीमसाठी मनापासून स्वागत आहे. वा, खूप छान वाटते. पण खेळ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला खेळाचे काही नियम आणि अटी मात्र सांगणार आहे. ते नीट ऐकायचे. आपले 3 खेळ असणार आहेत, वेगवेगळे. ओके. आणि प्रत्येक खेळातून एक विजेती टीम असणार आहे. हा, त्या टीमला मिळणार आहेत 30 गुण. त्यानंतरची जी दुसऱ्या क्रमांकाची विजेती टीम असणार आहे त्यांना मिळणार आहेत 20 गुण. मग जी तिसरी असणारी टीम त्यांना मिळणार आहेत 10 गुण. आणि शेवटच्या टीमला मात्र मिळणार आहेत 0 गुण. पण इथे एक गंमत आहे. इथे तुम्हाला एक संधी आहे, एक लॉटरी आहे. ती लॉटरी बघायची तुम्हाला. दाखवा रे. बरे, ही जादूची छडी आहे. साधी सुधी छडी नाही. हा, जादूची आहे. म्हणजे अशी फिरवली ना की तुम्हाला जी मिळालेली गुणसंख्या असते ना ती दुप्पट होते. पण अट अशी आहे की संपूर्ण खेळामध्ये, 3ही खेळामध्ये तुम्हाला ही जादूची छडी फक्त एकदाच वापरता येणार आहे. ओके. त्यामुळे ती कधी वापरायची हे मात्र तुमच्यावरती. तेव्हा आता अजिबात वेळ न घालवता आपण जाऊया आपल्या धमाकेदार पहिल्या खेळाकडे. आणि आता सुरू करूया आपल्या ह्या पहिल्या खेळाला. बरं, आपला हा जो पहिला खेळ आहे तो ताई खेळणार आहे. या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच ग. आता हा खेळ असा खेळायचा आहे की तुमच्या समोर काही कप आहे. बरं, त्या कपांचं ना पिरॅमिड बनवायचं. ते पिरॅमिड बनवत असताना सगळ्यात वरती 1 कप आणि त्याच्या खाली 2 कप आले पाहिजेत. आता खाली किती कप ठेवायचे, मग वरती किती असणार आहेत ते तुमच्यावरती आहे. ओके.
जी ताई कमीत कमी वेळेमध्ये पिरॅमिड व्यवस्थित छान उभं करेल ती असणार आहे विजेती, म्हणजे ती टीम विजेती असणार आहे. कळलेलं तुम्हाला ताई? नक्की. बर, आता अत्यंत महत्वाचा आणि आपुलकीचा प्रश्न की या खेळासाठी कुठल्या टीमला हात वरती करायचे, कुठल्या टीमला जादूची छडी वापरायची आहे? तुम्हाला वापरायची आहे? अजून कोणाला वापरायची आहे? नाही, तुम्हाला पण नाही. जादूची छडी वापरायची आहे. ओके मंडळी, आपल्या ह्या पहिल्या खेळासाठी फक्त दोस्ती टीम जादूची छडी वापरणार आहे आणि वेळ सुरू होते 1 2 3. व्हेरी गुड, क्या बात आहे. हात वरती कर. हा, झालंय असं वाटते तुला? हा, मग एक कुठे अजून? हा, काय केलेलेस नक्की? हे बघ, इथे काहीतरी गोळ घातलेले आहेस तू. ओके, हरकत नाही, पण वेळ संपलेली आहे आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. आणि या खेळाची विजेती टीम आहे टीम मैत्री. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तुम्हाला मिळत आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम दोस्ती. तुम्हाला मिळत आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सवंगडी. तुम्हाला मिळत आहेत 10 गुण. आणि शेवटची टीम आहे सोबती टीम. तुम्हाला मिळालेले आहेत 0 गुण. पण म्हणजे या खेळासाठी दोस्ती टीम जादूची छडी वापरणार होते, तर ते जादूची छडी वापरू शकतात. छडीची कमाल गुणांची धमाल, छडीची कमाल गुणाची धमाल. जादूची छडी फिरवल्यानंतर स्कोरबोर्ड कडे जाऊया आणि बघूया स्कोरबोर्ड काय सांगतोय. त्यामुळे या खेळापर्यंत आघाडीवरती आहे दोस्ती टीम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. बरं, कशी आहे ताई स्वभावाला लहानपणापासून? कशी आहे? एकदम मस्तीखोर होती लहानपणी, भयंकर. अच्छा, मस्तीखोर होती लहानपणी? हो, पण आता तर वाटली नाही एकदम, म्हणजे अजूनपर्यंत तरी वाटली नाही. कधी मुलांबरोबर खेळायची ना, हा. तेव्हा ती नुसती गोंगाट घालायची, मोठमोठ्याने ओरडायची. तेव्हा कळायचं की पिऊ आहे हं, आपली इथेच आहे, अच्छा. खेळते. ओके ओके, अजूनही ती जास्त आहे म्हणजे मोठ्यानेच बोलते. भाऊजींबरोबर सुद्धा बोलताना आता ते त्यांचं लहान असताना वगैरे काय असं एखादा प्रसंग तुला इथे सांगावंसं वाटतं तिचा, की तिने केलेली धमाल? तिला आपला रब्बर असतो ना, खोड रब्बर, हा, त्याचा वास खूप आवडायचा. अच्छा, तर ती ते वास घेत, मला पण आवडायचा. हा, हा. तर ते शाळेमध्ये एकदा खोड रब्बर अगदी छोटासा झालेला होता. छोटासा, हा. तो वास घेत 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 कधी नाकात गेला कळलंच नाही. अरे बापरे. तर मग तिच्या पप्पांनी ते आपलं पिंपल्स काढायची पिन असते ना, हा. छोटस पुढे असं गोल असतं, हा. त्याच्याने हळूच काढलं ते. बाबांनी? हो, बाबांनी. ओके. हा, पण ती मजा असते बालपणातली, है की नाही? एक वेगळी मजा असते. एक वेगळी मजा असते. पण आज तू आई झालीयस, हो, काय वाटतं तुला फरक? आता म्हणजे कसं आता वाटतंय? आईची आठवण येते जास्त. अच्छा, म्हणजे जास्त कळतं का त्या टायमाला तिने काय काय केलं माझ्यासाठी असं. ताई, सासरी असताना असा कुठला क्षण असतो की तेव्हा असलं वाटतं की आत्ता आई माझ्या जवळ असायला हवी होती? मला वाटतं दुसरा का तिसराच दिवस लग्नाचा, तेव्हा असं वाटत होतं का आई हवी होती. त्यावेळी माझ्यासाठी सगळं नवीनच होतं ते. म्हणजे ॲडजस्टमेंट करणं सगळ्या गोष्टी. घरी ते जास्त काही कामं केली नाहीत, सगळी आईच. आणि एकदम सगळं आपल्यावर येणं, त्यावेळी खूप आईची आठवण आली. ताई, छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि मला असं वाटतं ना, आई आणि लेकीचं नातंही इतकं गोड आणि सुंदर असतं ना. आणि आईचं प्रेम, तिचे आशीर्वाद नक्कीच तुझ्यासोबत असणार आहे. हो हो ओके, आणि आता आपण सुरू करूया आपल्या खेळाला. हो हो, नक्की.
या गप्पांनंतर आता सुरू करूया आपल्या खेळा, ज्या खेळाची तुम्ही वाट पाहताय. आता हा जो खेळ आहे, या खेळाचं नाव आहे बाई मी पतंग उडवित होते. पण हा जो आता खेळ आहे तो सखी खेळणार आहे. हा, सखींनी खेळायचंय. ओके, काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर सखींनी पुढे जायचंय आणि मधलं जे रीळ आहे त्याचा एक धागा खेचायचा आहे, जो सुट्टा असतो तो शेवटचा टोक त्याचं खेचायचे. खेचून ही जी सफेद रंगाची रेषा दिसते तुम्हाला, त्याच्या मागे येऊन उभं राहायचंय आणि कमीत कमी वेळेमध्ये पूर्णच्या पूर्ण रीळ रिकामी करायचं खेचून. कळलंय तुम्हाला? कमीत कमी वेळेमध्ये जी सखी पूर्णच्या पूर्ण रीळ रिकामी करेल ती असणार आहे विजेती. पण आता अत्यंत जिव्हाळ्याचा असा प्रश्न की या खेळासाठी जादूची छडी कुठली टीम वापरणार आहे? हात वरती करायचे. जादू छडी वापरायची आहे? ओके, 1 2 3. हा, कसं वाटतंय? छान वाटतंय? हो, पतंगच कापते. पतंगच कापते. हा, बरं, ह्या ताईंनी जे काय कॉन्सन्ट्रेशन करून जो काय हाताला सगळं गुंडाळून घेतलेलं आहे, कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटते. व्हेरी गुड, मस्त. लवकर 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 पुढे रीड रिकाम करायचंय. येऊन हात वरती करायचंय. हा, पटापट लवकर लवकर लवकर, कमॉन. हा, लवकर लवकर खेळ जोरात. क्या बात आहे, व्हेरी गुड. हा, अरे एवढं, अरे भाऊजींना पण गुंतवलंच त्याच्यामध्ये. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या 4 टीम साठी झाल्या पाहिजे. बरं, निर्णय असा आहे की या खेळाची विजेती टीम आहे टीम मैत्री. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तुम्हाला मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सवंगडी. तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सोबती. तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. आणि त्यानंतरची विजेती टीम आहे टीम द्वासती आणि त्यांना मिळालेले आहेत 0 गुण. पण या खेळासाठी जादूची छडी वापरणार आहेत टीम सवंगडी. तर तुम्ही जादूची छडी वापरू शकता. छडीची कमाल, गोळांची धमाल. जादूची छडी फिरवल्यानंतर आता बघूया गुणसंख्या काय झालेली आहे. आपण जाऊया स्कोरबोर्डकडे. आतापर्यंत आघाडीवरती आहे मैत्री टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. आणि आता आपण सुरू करूया या आपल्या शेवटच्या खेळाला. पण मंडळी, हा खेळ सुरू करण्या अगोदर आपण जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. तुझं माहेर कुठलं? माझं नाशिक. पण ते कसं होतं तुझं बालपण? कसं होतं बालपण म्हणाल तर सुरुवातीला माझ्या वडिलांनी खूप स्ट्रगल केला. अच्छा. म्हणजे वडिलांनी मामी 5 वर्षाची होती तोपर्यंतचा जो कालावधी आठवतोय त्याप्रमाणे आम्ही चक्की होती एक, त्या चक्कीच्या मागे माझे वडील राहायचे पूर्ण कुटुंबाला घेऊन. आणि पूर्वीच्या काळी श्रीमंत लोक असायची की नाही, त्या श्रीमंत लोकांचे पाय धुवायला मारवाडी लोकांची ती प्रथा होती. मारवाडी लोकांकडे जो कोणी येईल की नाही पाहुणा म्हणून किंवा बिझनेस करण्यासाठी व्यक्ती, तर त्याचे पाय धुवायचे आणि पाय पुसायचे. माझे वडील ते सुद्धा काम करायचे. आणि हे करता करता कुठेतरी त्यांना वाटलं की आपणही स्वतःच्या पायावर उभं राहावं. कारण प्रत्येकाकडे एक कुवत असते, ती कुवत प्रत्येकाने ओळखली की तो काहीही करू शकतो. ते माझ्या वडिलांनी केलं. पण ताई, आज तू जेव्हा सासरी आहेस तेव्हा किती बाबांना मिस करतेस? खूप खूप मिस करते. कारण त्यांनी दिलेलेच धडे आज मी गिरवते. माझं लग्न होण्याच्या वेळेस फक्त 18 वर्ष होते आणि 18व्या वर्षी विवाह करणं हे तेव्हा बंधनकारक होतं. म्हणून वडिलांनी 17व्या वर्षी न करता 18व्या वर्षी केलं. योगायोगाने मिस्टर बघायला आले होते आणि 19 लागत नाही तोपर्यंत पप्पा म्हटले आता आलेच तर काय करणार. पप्पा हो म्हटले. पण सुरुवातीला कुठल्याच गोष्टीची पूर्वी कल्पना नसायची. घरी मी जेव्हा लग्न होऊन आले तेव्हाची परिस्थिती थोडी वेगळी होती. आमचं फक्त 1 रूम किचन होतं माझं लग्न झालं तेव्हा.
म्हणजे वडिलांकडे ऐश्वर्य पाहिलं आणि इथे नाही पाहिलं असं नाही. ऐश्वर्य दुसऱ्या पद्धतीचं होतं, ते म्हणजे चांगली माणसं. सुरुवातीला वाटायचं की वनरूम किचन मध्ये कसं राहणार. मी पप्पांना बोलले, पण मी हे सगळं मी ऍडजस्ट कसं करू. पप्पा म्हटले मला की मी मुलगी दिली आहे, मी दारात म्हैस पोसेन पण लेक पोसणार नाही. आणि त्याही पेक्षा शिकवण होती, जे काही दिलंय ना ती प्रत्येकाला माती आहे, पण ती माती सोन्याच्या मौल्याने. तर तुझं काम आहे, तुला घडवायचंय, ते कुटुंब चांगलंय, तू पुढे ये. मग शेवटी जेव्हा आम्ही डोंबिवलीहून शिफ्ट ऐरोलीला झालो तेव्हा नवीन घर घेतलेलं होतं. नवीन घर घेतले म्हटल्यानंतर काहीच नव्हतं. पहिल्याच आठवड्यामध्ये मिस्टरांकडे 50 रुपये सुद्धा खिशात नव्हते. पेंटिंग करायला मी स्वतः, जेव्हा फ्लॅट घेतला तेव्हा मी स्वतः आले. पेंटरला म्हटले की तू एक काम करशील, तू जे रामागडीला पैसे देशील ना ते पैसे मला दे, मी तुला जे काही पुसून द्यायचंय किंवा पुट्टी काढून द्यायची, जुनी पेपर वगैरे चिटकवले होते ते काढायचंय, क्लिनिंग आहे ते मी करेन. आमची एवढी पण ऐपत नव्हती की मी 3000 रुपये फक्त त्याला एक्स्ट्रा देऊ शकेन. मी ठरवलं होतं की मग माझ्या मिस्टरांनी आणि मी एकदम धाडसाने निर्णय घेतला होता, काही झालं तरी पुढे जायचं पण मागे नाही वळायचे. वेळ आली तर मीठ भाकरी खाऊया, अगदी जे असेल त्यात आपण ऍडजस्ट करायचं, कुठेही वळायचं नाही. मी नर्सरी चालू केली स्वतःची. मी नर्सरी चालू करत असताना माझे मिस्टर बोलले पैसेच नाही आपल्याकडे, शिक्षण घेतलेस पण पैसे नाही. 12वी पास झाल्यानंतर मी एज्युकेशन घेतलं. आज मी BA, BEd, MA इन एज्युकेशन, काय सांगते? TSM. हो, मी लग्नानंतर हे सगळं शिक्षण घेतलं, कुटुंब, 2 मुली सांभाळून. ताई, खरंच कौतुक आहे तुझं, हॅट्स ऑफ आहे. म्हणजे आपल्या आजच्या भागाची तू हुकमाची राणी किंवा लाडकी सखी होशील की नाही मला माहिती नाही, पण तुझ्या आयुष्यात मात्र तू नक्कीच हुकमाची राणी नक्कीच आहे. आता जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. येस. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला आणि अत्यंत महत्वाच्या खेळाकडे. या खेळातूनच ठरणार आहे आजच्या भागाची विजेती टीम. या खेळाचं नाव आहे रिंग सटॅक फुगा फटॅक. काय मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर तुम्ही बघताय प्लास्टिकचे तुकडे आहेत. ते तुकडे जोडायचे आहेत, पण ते दोघींनी मिळून जोडायचे आहेत आणि एकाच हाताने जोडायचे आहेत. ते तुकडे जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. रिंग तयार झाल्यानंतर तुमच्या दोघींपैकी एका ताईने ते रिंग त्या फुग्याच्या भोवती टाकायची. फुग्याच्या भोवती टाकल्यानंतर दुसऱ्या ताईने धावत जाऊन तो फुगा फोडायचा आहे आणि पुन्हा जागेवर येऊन हात वरती करायचे. कळलं? बरं, आतापर्यंत ज्या टीमने जादूची छडी वापरलेली नाहीये त्या टीमला आता या खेळासाठी जादूची छडी वापरावी लागणार आहे आणि ती टीम आहे टीम सोबती आणि टीम मैत्री. ओके, 1 2 3. एक हात मागे, दुसरा हात वापरायचा नाही. ताई, एकच हात. गोल रिंग झाली पाहिजे. अजगर किंवा साप नको. हा, व्यवस्थित ती तुटली नाही पाहिजे. नीट घट्ट लावायचे. नाही, पुन्हा यायचंय. जी ताई टाकणार तिनेच जायचंय. जी ताई जाणार तिनेच जायचंय. हा, जा तू नाही. ये पुन्हा मागे. आणि आता निर्णय असा आहे, या खेळाची विजेती टीम आहे टीम सवंगडी. तुम्हाला मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सोबती. तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम दोस्ती. तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. आणि शेवटची टीम आहे टीम मैत्री. तुम्हाला मिळालेले आहेत 0 गुण. पण या खेळासाठी ज्यांनी आतापर्यंत जादूची छडी वापरली नव्हती तर तुम्ही जादूची छडी वापरू शकता. छडीची कमाल गुणांची धमाल. आणि आता
मैत्री टीम पण तुम्हाला या खेळामध्ये 0 गुण मिळाल्यामुळे जादूची छडी फिरवून सुद्धा तुम्हाला मिळणार आहे 0. त्याच्यामुळे तुम्ही जादूची छडी नाही वापरली तरी हरकत नाही. आणि जादूची छडी फिरवल्यानंतर आता आपण गुणसंख्या बघूया. एकूण गुणसंख्या झालेली आहे सोबती टीमची 50. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. एकूण गुणसंख्या झालेली आहे मैत्री टीमची 60. दोस्ती टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 50 आणि सवंगडी टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 80. त्यामुळे आजच्या भागाची विजेती टीम ठरलेली आहे टीम सवंगडी. बाकीच्या ज्या टीम आहेत त्यांनी नाराज व्हायचं नाहीये. सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू आहे. मंडळी, छायाताई जिच्यामुळे हुकुमाची राणी झालेली आहे ती लाडकी सखी प्रियांका ताई. तिला आपण हुकुमाच्या राणीची ओटी भरण्याचा मान देऊया. ताई, हुकुमाची राणी झालीस तू आता, तर तुला असं काय हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतं? घरातली जी गृहिणी आहे तिला कुठलाही निर्णय घेताना तिला महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. हाच माझा हुकूम आहे. खूप छान हुकूम तू सांगितलेला आहेस आणि पुन्हा एकदा तुमचं दोघींचे खूप खूप अभिनंदन. मंडळी, जी ताई आपल्या मल्टीटास्किंगने कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी सहज पार पाडते तिला मिळते फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल यांच्याकडून स्पेशल गिफ्ट. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. आणि लाडक्या सखीला मिळते तिला तिच्या हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय तिला तिच्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा. मंडळी, आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि लाडकी सखी तर आपल्याला मिळालेली आहे. आता कोण असणार आहे हुकुमाची राणी आणि लाडकी सखी? त्यासाठी भेटूया पुढच्या भागात नव्या साजा तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा लाडक्या नात्यांचा, पॉवर्ड बाय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल.